प्रिय लोकांनो, तुम्ही कसे आहात? ठीक आहात का? येशूच्या नावाने मी तुम्हाला शुभेच्छा देतो. हे ठिकाण पाहत आहात का? नवीन वाटत आहे ना? हे योबची कब्र असल्याचे सांगितले जाते. हे ओमान देशातील सलालाह नावाच्या भागात आहे, जो खूप समृद्ध प्रदेश आहे. खाडी देशांमध्ये हे शहर वेगळे आणि खास आहे. हे ओमान देशातील एक विशिष्ट शहर आहे. हेच नाही, हा संपूर्ण भाग सुंदर डोंगराळ प्रदेश आहे. हे सर्व तुम्हाला इतर खाडी देशांमध्ये पाहायला मिळणार नाही. इथे भरपूर हिरवळ आणि झाडे आहे. वर्षातून 2-3 महिने या भागात पाऊस पडतो, त्यामुळे हा प्रदेश समृद्ध आणि सुंदर दिसतो. असे मानले जाते की योब या भागातच राहत असावा. इथे तसे लिहून ठेवले आहे. का म्हणाल तर हे पाहिल्यावर माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले, पण मी पाहिलेलं दृश्य मात्र वेगळंच होतं. इथे हजारोंच्या संख्येने उंट एका ठिकाणी पाहायला मिळाले. इथे गायी दिसल्या, लोक त्यांना बाहेर चरण्यासाठी सोडतात. मेंढ्याही इथे मोठ्या प्रमाणात पाळल्या जातात. गाढवही पाहायला मिळाली. इतर कुठेही असे बाहेर पाहायला मिळत नाही. गायी सहसा शेतीत किंवा गोठ्यातच खेळतात, त्या बाहेर दिसत नाहीत. हेच तर योबच्या पहिल्या अध्यायात सांगितलं गेलं आहे. त्याच्याकडे मेंढ्या, गायी, उंट आणि नोकर होते असे सांगितले आहे. अशा प्रकारच्या दृश्ये इथे पाहायला मिळाल्यामुळे हेच योब राहिलेलं ठिकाण असावं असं मानलं जातं. या ठिकाणी ही समाधी इस्लाम धर्मीयांनी ठेवलेली आहे. ते योबला एक नबी म्हणून मानतात. तेच या ठिकाणाची देखभाल आणि संरक्षण करत आहेत, कारण ते त्याला एक भविष्यवक्ता मानतात. ठीक आहे, तर आज परमेश्वर मला काय सांगत आहे? 2 थेसलानिकाकरण अध्याय 3 वचन 3. प्रभू विश्वसनीय आहे, तो तुम्हांना स्थिर करील व त्या दुष्टापासून राखीन. परमेश्वर सत्यवान आहे, तो आपल्याला वाईटापासून दूर ठेवून सुरक्षित ठेवतो. कदाचित काही संकट तुमच्या भोवती असू शकते. वाईट मनोवृत्ती असलेले लोक, अपाय करणारे लोक ज्या ठिकाणी तुम्ही राहता, जिथे तुम्ही काम करता, व्यवसाय करता किंवा सेवा कार्य करता, तिथे असू शकतात. पौल म्हणतो की जेव्हा वाईट प्रवृत्तीच्या लोकांमुळे संकट आले, तेव्हा परमेश्वराने त्याचे संरक्षण केले. तो आपल्याला दूर ठेवून संरक्षण करेल. तुम्हाला संरक्षणाची गरज आहे. वाईट मनोवृत्ती असलेले लोक, मत्सर करणारे लोक, त्यांच्यापासून तुम्ही सुरक्षित राहावे अशी परिस्थिती आहे. परमेश्वर विश्वासू आहे, तो तुम्हाला संरक्षण देईल. घाबरू नका, निराश होऊ नका. कोणीही तुम्हाला अपाय करू शकत नाही. कोणीही तुम्हाला नष्ट करू शकत नाही. परमेश्वर हा तुमचा रक्षक आहे. आपण योबाच्या पहिल्या अध्यायात वाचतो की परमेश्वराने योबाला कुंपण घालून संरक्षित केले. आपण योबाच्या पहिल्या अध्यायात वाचतो की शैतान आत प्रवेश करू शकला नाही. परमेश्वराने कुंपण घालून योबाला संरक्षित केले. तोच परमेश्वर आता सांगतो, मी तुझा रक्षक आहे. तो खरा परमेश्वर आहे, ज्याने योबाचे रक्षण केले. तोच खरा परमेश्वर आपलेही रक्षण करतो. मग जर शैतान आला आणि योबाचे सर्व काही काढून घेतले असेल, तर परमेश्वराने त्याला परीक्षा घेण्याची परवानगी दिली, पण त्यानंतर त्याने योबाला दुप्पट आशीर्वाद दिला. परत शैतानाला येण्यासाठी जागा दिली का? फक्त एकदाच परीक्षा घेण्याची संधी दिली, बस एवढंच. तो वारंवार येऊ शकत नाही, कारण परमेश्वर वारंवार त्याला तसं करू देणार नाही. शैतानाने आव्हान दिल्यामुळे परमेश्वराने ते आव्हान स्वीकारले आणि एकदाच परवानगी दिली, बस एवढंच. बाकी कोणाकडेही परमेश्वर आपल्याला सोडून देणार नाही. घाबरू नका, परमेश्वर सत्यवान आहे. ज्याने मला बोलावले आहे, तो जाणून आहे आणि तो विश्वासू आहे. तो मला संरक्षण देईल यावर विश्वास ठेवा. मी गेल्या 50 वर्षांच्या सेवा कार्यातून प्रवास केला आहे. अनेक लोक, दुष्ट प्रवृत्तीचे लोक उठले आणि मला तसेच या सेवेला नष्ट करण्याचे आव्हान दिले. अशा प्रकारच्या धमक्या त्यांनी दिल्या, पण परमेश्वराने कधीही मला त्यांच्या हाती सोडले नाही. प्रभूने मला संरक्षित केले आणि आजपर्यंत मार्गदर्शन केले. यासाठी मी देवाचे स्तुती करतो. तो तुम्हालाही संरक्षण देईल. विश्वासाने म्हणा, येशू, तू सत्यवान देव आहेस. मी विश्वास ठेवतो, तू सर्व वाईटापासून मला दूर ठेवशील आणि माझे संरक्षण करशील. दुष्ट लोकांनी मला हातातून सोडवून नेऊ द्या, हे मी विश्वासाने सांगतो. येशूच्या नावाने, आमेन, आमेन.